मंडळी, जय शेतकरी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बोलणार आहोत की आपलं चॅनल मॉनिटाईज झालेले त्याबद्दल. तर बघा, मी एक शेतकरी आहे आणि कधीही अपेक्षा केली नव्हती की एका शेतकऱ्याचं सुद्धा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं आणि एका शेतकऱ्याला सुद्धा पेमेंट मिळू शकतं. तर फायनली 2 महिन्यामध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. तर मंडळी, बघा, मी आता शेतामध्येच आहे. कारण मी जे ब्लॉग वगैरे टाकते किंवा व्हिडिओ वगैरे करते तर आपल्या शेतामधलेच असतात. काम करतानाचे व्हिडिओ असतात आणि शेती करत करतच मी हे व्हिडिओ टाकत असते. तर पाहू शकता, ही बहरलेली आहे ती आपली डाळिंबाची बाग. खूप सारं कष्ट करावं लागतं शेतकऱ्याला. पहिल्यांदा वाटलंच नव्हतं की शेतकऱ्यालासुद्धा लोक एवढं सपोर्ट करतील. मी पहिल्या स्टार्टिंगला जे व्हिडिओ होते ते माझे भाज्या कशा काढायच्या, शेतामधल्या भाज्या कशा पिकवायच्या ह्याची मी माहिती देत होते पहिल्या स्टार्टिंगला. त्यावेळेस माझ्या घरच्यांनीसुद्धा मला असं सांगितलं की नाही का, खूप मोठमोठे चॅनल आहेत, तर तुझा चॅनल शेतकरी चॅनल आहे, तर नाही का तुझा चॅनल नाही चालू शकणार वगैरे. भरपूर घरच्यांनीसुद्धा म्हणजे प्रतिसाद नव्हता दिला मला त्यावेळेस आणि घरच्या लोकांनीसुद्धा सपोर्ट केला नव्हता. पण मी अजिबात हार मानली नाही. मी म्हटलं चला, चॅनल नाही मॉनिटाईज झालं तरी चालेल, पण एका शेतकऱ्याची व्यथा, शेतकरी किती कष्ट करतो हे आपण आपल्या म्हणजे यूट्यूब फॅमिलीला सांगितलं पाहिजे. म्हणून मग मी हा चॅनल चालू केला. पहिल्या स्टार्टिंगला ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस मी भाज्या दाखवायचे, भाज्या कशा काढायच्या, भाज्या कशा पिकवायच्या, शेतामध्ये काम. आता हे पाहू शकता तुम्ही, हे डाळिंब वगैरे, तर किती छान आमचं डाळिंब आलेलं आहे बघा. तर आम्ही कंपल्सरी 7 वाजल्यापासून शेतामध्येच असतो. तर मी शेतामध्ये काम करत करतच हे व्हिडिओ बनवत असते. तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. कष्टाचं चीज झालेलं आहे. म्हणजे काय की आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि बघा, आपले डाळिंबसुद्धा किती छान असं मस्त आलेलं आहे. भरपूर अशी मोठी मोठी डाळिंब लागलेली आहेत, लाल भडक. असं वाटतं आहे की एकदम सफरचंदासारखं डाळिंब आलेलं आहे. तर नाही का, देव असतो. कष्ट करत राहायचं आहे सगळ्यांनी. कष्ट केलं तरच फळ मिळतं. त्यातलंच एक म्हटलं तर हे बघा, आमचं शेतकरी चॅनल कधी 2 महिन्यामध्ये मॉनिटाईज झाले हे समजलंसुद्धा नाही. खूप सारं कष्ट केले मी ह्या शेतामध्ये. त्याचंच फळ असेल कदाचित. काही लोकांनी मला असं सजेशन दिलं की शेतकऱ्याचं चॅनल चालू शकत नाही, नाही का, तू एक साधा शेतकरी आहे. कारण चॅनल चालवण्यासाठी भरपूर सारी माहिती लागते किंवा भरपूर त्याचं इतकी आम्हाला पण माहिती नव्हती. पण नाही का, यूट्यूबच्या माध्यमातून आमचे भरपूर असे ताई दादा भेटले आपल्याला. त्यांनी खूप सारी माहिती दिली आपल्याला की यूट्यूब कसं चालवायचं असतं, काय असतं, यूट्यूबचा क्रायटेरिया काय असतो. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण भरपूर असं म्हणजे आम्हाला साथ दिलेले सगळ्या ताईदादांचं, त्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद. आणि आपले सबस्क्रायबर तर 2 महिन्यामध्ये खूप सारे आपले सबस्क्रायबरसुद्धा झालेले. त्यांनीसुद्धा आपल्यावरती खूप सारा विश्वास दाखवलेला आहे आणि खूपच मस्त वाटतं मला. ही जर्नी खूप छान वाटत आहे आणि इथून पुढंसुद्धा आपले खूप छान असे ब्लॉग वगैरे, व्हिडिओ वगैरे येणार आहेत. शेताकडचेच असतात. आपण शेतकरी आहोत, तर अभिमान आहे मला मी शेतकरी असल्याचा आणि तुमच्यासारख्या ताईदादांचासुद्धा सपोर्ट आपल्याला हवा आहे. आतापर्यंत जे आहे ते आपलं म्हणजे मॉनिटाईज होऊन $10 आपले कंप्लीट झालेले आहेत. बघा, इथपर्यंतची जर्नी आहे 2 महिन्यामध्ये. तर मला असं वाटतं की नाही का, शेतकरी खूप माग होता. कधी सोशल मीडियाकडे शेतकरी वळला नाही, कारण शेतकऱ्याला काबाड कष्ट करायचं असतं आणि खूप असं कष्ट शेतकऱ्याला करावं लागतं. त्यामुळे शेतकरी कधीही सोशल मीडियाकडे वळला नाही. मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेन की नाही का, आपली जी साधी राहणीमान आहे किंवा आपली जी साधी भाषा आहे ती वापरून नक्कीच तुम्ही सोशल मीडियावरती या. तुम्ही काय करता आहात ते नक्कीच जगाला दाखवून द्या. म्हणजे नक्कीच शेतकरी, आणि एक दिवस बळीराजाचं येणार आहे. एक दिवस शेतकरी हा राजा आहे, होता आणि नक्कीच राहणार आहे. दिवस शेतकऱ्याचे यायला लागलेले आहेत. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे बघा, आमची ही बाग किती मस्त झालेली आहे. बघा, किती मस्त आलेली आहे. पलीकडेसुद्धा तुम्ही पाहू शकता. असं वाटतच नाही की आपण शेतामध्ये फिरतो आहे. असं वाटतं की एका बागेमध्ये फिरतो आहे. खूप असं मन प्रसन्न होतं अशी म्हणजे नाही का शेती बघून. आम्ही भरपूर सारं कष्ट करतो हे बघण्यासाठी. म्हणजे तुम्हाला जर हे चीज नाही का, कष्टाचं चीज असं वाटतंय की बाबा खूप असं मस्त फळ आलेलं आहे ह्यांचं, पण ह्याच्यामागंसुद्धा खूप मेहनत असते. बऱ्याच शेतकरी दादांना किंवा ताईंना आपल्या माहिती असेल. प्रत्येक फळांची वगैरे ही माहिती मला देणं शक्य नाही, कारण आमचे जेंट्स लोकंसुद्धा, लेडीज सगळे म्हणजे आमची फॅमिलीच पूर्ण शेतकरी असल्यामुळं आम्ही लोक सगळे कष्ट करतो. आमची जॉईंट फॅमिली आहे. आम्ही सगळेजण शेतामध्ये कष्ट करतो, काम करतो आणि त्याचंच फळ मला भेटलेलं आहे. आणि खरंच तुम्हाला एक सांगते की यूट्यूबमध्ये
जर्नी आहे. तर सगळ्यांनीसुद्धा असं याच्यामध्ये आपण हे केलं पाहिजे. पाहू शकता किती मस्त असं हे डाळिंब वगैरे आपल्या शेतामध्ये आलेले आहेत. तर शेतकऱ्यांनीसुद्धा पाठीमागं नाही राहायचं. सोशल मीडियावरती या आणि तुम्ही जे करताय, कसं करताय, काय करताय ते नक्की दाखवा. मी सुद्धा ह्या 2 महिन्यामध्ये हेच केलं की नाही का, भाजी असेल, पाला असेल, फळं असतील, माझी शेती असेल, मी काय काम करते, खुरपणी असेल, सगळं मी माझ्या सोशल मीडियावरती मी सगळ्यांना दाखवलेलं आहे. शेतकऱ्याला एवढं कष्ट असतं. अशाच प्रकारे हे असा मस्त असा ब्लॉग आजचा झालेला आहे. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हालासुद्धा जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण तुम्ही खूप सारी सबस्क्रायबर लोकांनी किंवा माझे भाऊ असतील, माझ्या बहिणी असतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून मला भेटलेल्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. कारण तुमच्यामुळे मी हे पाहू शकत आहे सोशल मीडिया वगैरे. आणि असाच साथ सपोर्ट तुमचा हवा आहे. आशा करते की तुम्ही मला इथून पुढेसुद्धा, इथून मागं जशी साथ दिली इथून पुढेसुद्धा मला अशीच साथ देणार. धन्यवाद माझा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल.